तर समर्जित घाडगेंना महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं पाठवा. कागलच्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी घाडगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. समर्जित घाडगे नुसते आमदार राहणार नाहीत असं देखील शरद पवार यांनी म्हटलं. समर्जित घाडगेंना हवं ते काम करण्याची संधी देणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवारांनी घाडगेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिलेले आहेत. अतिशय आनंद आहे. समाजाने निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये तेव्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांची पाठवा की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही, त्याला हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार नाही.